नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल मसाले भात. हिवाळ्यामध्ये आठवड्यातून 1-2 वेळा तरी हा मसाले भात घरोघरी केला जातो. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताज्या भाज्या येतात, त्यापासून आपण हा मसाले भात करणार आहोत. तर चला हा मसाले भात कसा करायचा हे बघूया. यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, इथे आपल्याला मसाले भाताकरता तांदूळ लागणार आहे. तांदूळ तुम्ही इथे कोणतेही वापरू शकता. आणि याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. इथे आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे. इथे आपण मिरची उभी चिरून घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे, आणि इथे आपण पावटा म्हणजे पोपट घेतलेली आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे, हा पातीचा कांदा आहे. इथे तुरीचे दाणे आहे, वाटाणे आणि टमाटर, आणि इथे आपल्याला कोथिंबीर पाहिजे, याला बारीक चिरून घ्यायची आहे. इथे फुलगोबी, बटाटा छान पाण्यामध्ये आपण बारीक चिरून यामध्ये छान धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. इथे आपण मसाले भातात टाकण्याकरता काही खडे मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये आपण तेजपान, छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग आणि कलमी मिरे घेतलेले आहे. इथे आपल्याला मसाले भात फोडणी द्यायची आहे. इथे मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण याला फोडणी द्यायची आहे. आम्ही याला गंज म्हणतो विदर्भामध्ये. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला हे खडे मसाले हे घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. इथे हा कांदा इथे आपण कांदा घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहे. इथे मी ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहे, आणि इथे आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. इथे आता आपले कांदे, मिरच्या आणि आलं लसूण छान लालसर झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहे, कारण की इथे आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे. आणि इथे आपण गोडा मसाला घातलेला आहे. हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिट छान परतवून घ्यायचे. इथे आपण हे मसाले 1 मिनिट परतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे सगळे तुरीचे दाणे हे सगळे स्वच्छ धुतले आहे. हे पोपट किंवा पावटा हे सुद्धा घालून घ्यायचे आहे. हिवाळ्यामध्ये जेवढे भाज्या मिळतात त्या सगळ्या तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. इथे वाटाणे ते सुद्धा घालून घेतले आहे, आणि टमाटरसुद्धा घालून घ्यायचे आपल्याला. इथे हे टमाटर हे सुद्धा घालून घेतले, आणि छान परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला या धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे. बटाटे आणि फुलगोबी. यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता. हा हिवाळा स्पेशल मसाले भात आहे, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत तेवढ्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता. आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे मी 2-3 मिनटं छान परतून घेते. परतवत असताना यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, आणि इकडे एक साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपल्याला गरम पाणी लागणार आहे.
भातामध्ये घालण्याकरता इकडे मी पाणी गरम करायला ठेवते. हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण या भाज्या छान परतून घेतलेल्या आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि या भाज्या आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहे. आणि तिकडे एक साईडने आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपण भाज्या शिजण्याकरता ठेवल्या होत्या. आता बघूया आपण. इथे आपल्या भाज्या छान 70 ते 80% शिजलेल्या आहे. बघू शकता. आपल्याला या भाज्या जास्त पूर्ण नाही शिजवायचे आहे, नाहीतर ते घाटा होते आणि ते चांगले वाटत नाही मसाला भातामध्ये मग. म्हणून त्याला फक्त 70 ते 80%च असे अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घालून घेत आहे. आता यामध्ये तांदूळ आणि पाणी जाणार आहे, त्यानुसार इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. एकदा परत आपण छान मिक्स करून घेतलं हे. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे. इथे मी धुतलेले तांदूळ घालून घेतले. हे तांदूळसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. इथे मी गॅस मोठा केलेला आहे तांदूळ परतवतपर्यंत. आणि या तांदळाला आपल्याला छान 2-3 मिनटं परतवायचे आहे, म्हणजे आपला हा मसाले भात छान मोकळा होतो. असं 2-3 मिनटं परतल्याने इथे मी हाय फ्लेमवर छान तांदूळ परतवून घेते. इथे आपण हे तांदूळ परतून घेतले आहे 2-3 मिनटं. आणि त्या साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणीसुद्धा घालायचं आपल्याला. त्याच्या अगोदर इथे आपण परत कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाले भात कढीसोबत वगैरे खूप छान वाटतो. कढी, पापड, लोणचं यासोबत आपण छान परतून घेतलं आहे. आता आपण पाणी घालायचं यामध्ये. इथे मी पाणी घालत आहे. आता गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आणि हे आपल्याला गरम पाणी यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. आता इथे तुम्हाला मसाले भात कोणाकोणाला खूप असं तडका आवडतो, कोणाला खूप असं पातळ आवडतो, त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. इथे मी पाणी घातलेलं आहे. याला एकदा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे. इथे मी परत एकदा कोथिंबीर घालून घेते आणि गॅस मोठा करून याला छान उकळी आणून घ्यायची अगोदर. इथे उकळी आलेली आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे मी अर्धवट असं झाकण ठेवून देते आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही आपला मसाले भात तयार झालेला आहे. आता आपण याला सर्व करूया. इथे तयार झालेला आहे आपला गरमागरम मसाले भात. बघू शकता छान मोकळा झालेला आहे, मऊ आणि मोकळा.